आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन. चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाच्या नूतन इमारतीचं आमदार रवींद्र पाटील व खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते नामफलकाचं अनावरण व वास्तूचं फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, माजी अध्यक्ष सिडको डॉक्टर प्रमोद हिंदूराव आदी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, माजी अध्यक्ष सिडको डॉक्टर प्रमोद हिंदूराव, CFI चेअरपर्सन संदेश म्हात्रे, CEO डॉक्टर किशोर देशमुख, डायरेक्टर सुवर्णलता परमशेट्टी, अश्विनी म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक करताना CEO डॉक्टर किशोर देशमुख यांनी संस्थेच्या कार्याबाबत माहिती दिली. या प्रसंगी इंजिनियर मंगेश म्हात्रे व इंजिनियर सचिन शिगवान, श्रीकांत म्हात्रे, उत्तम डोके, तेजस घरत, सुप्रिया मुंडे, सिद्धी एरंडे, संतोष पाटील आदींचा सत्कार करण्यात आला. फ्युचर इंडिया हे काय काम करतं? ते चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया ही मुलांना शैक्षणिक मदत करते. मला सांगायला अभिमान वाटेल की आता जी आमची संतोषिनी जे आता यशस्वी आणि स्वागत केले ती आमची स्पॉन्सरची आहे. तिची कहाणी सांगितली तर खरोखरच आपल्याला सगळ्यांना अतिशय दुःख वेदना होती की वडावगावची ती मुलगी आहे, तिची आजी सुद्धा इथे आलेली आहे. आणि मला वाटतं मी सहज व्हिजिटला म्हणून एकदा वडावगावात गेलो होतो तेव्हा असं लक्षात आलं की संतोषीचे वडील आजारी होते, किडनीचा आजार होता त्यांना, आणि त्या आजारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्या आजी बिचाऱ्या कशा तरी त्या मुलाची त्यांच्या व्यवस्था करत होते. मग आपला JSWचं हॉस्पिटल आहे तिकडे नेऊन डायलिसिस करत असत किंवा इतर काही. पण मी जेव्हा गेलो तेव्हा बघितलं तो माणूस बेड रिडन होता, संतोषी एकटी, आजी एकटी. संतोषीची आई कुठे गेली असं विचारलं तर जेव्हा नवरा आजारी पडला तेव्हा ती बायको सोडून गेली, मुलगीला एकटीला सेव. तेव्हा संतोषी मला तर वाटतं फार छोटी होती. आणि मग नंतर माझ्या मनामध्ये विचार आला की ह्या माणसाचं काही खरं नाही आणि नंतर पुढे ह्या मुलीचं आणि आजीचं काय होणार. म्हणून मी आजींना हा प्रश्न विचारला. ते म्हणाले काय मलाही माहित नाही काय. मग म्हटलं तुमचं चालतंय कसं? आता कमवणारा व्यक्ती घरात कोणच नाहीये. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आमची संतोषी ना फार छान भजन किंवा कीर्तन गाते. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपण ह्या संतोषीलाच डेव्हलप केलं तर कदाचित ह्यांचं उपजीविकेचं साधन सुरू होईल. आणि म्हणून मग आम्ही संतोषीला ग्रूम केलं, तिला लागणारं वाद्य साहित्य दिलं आणि आज खरोखर ती अतिशय उत्तमरित्या भजनं आणि संगीत गाते आणि तिचं नाव पंचकोशीमध्ये आज होते. छोटीच मुलगी लहान आहे, आत्ताच इथं इथं आपल्या इथनं गेली. तर अशा अनेक गोष्टी ह्या संस्थेमार्फत घडत असतात आणि संस्था त्या लोकांना मदत करत असते. मला असं वाटतं इथे भगत साहेब आहे, DB काका आहे, ज्यांना ही कल्पना असेल सगळ्यांना. जोमा आमचा आहे येतूच्या वाडीचा, घोट्याचा, की त्यालाही कल्पना आहे की किती अतिशय दुर्गम भागामध्ये जाऊन आम्ही कुठच्या लेवलला काम. तर एज्युकेशन हाच एक काम नाहीये. आमच्या एज्युकेशन घेतलेली मुलं तर आज 35,000च्या वरती आहेत आणि त्यातली बरीचशी नामांकित आहेत आणि ज्यांचा सत्कार इथं होणार आहे कारण त्या लोकांनी सुद्धा प्रावीण्य चांगलं मिळवलंय. म्हणजे एक ही जी संस्था आहे खरं नॉर्वेची ही संस्था, नॉर्वेची संस्था आपण विचार केली तर त्या नॉर्वेच्या काही मंडळींकडून, काही फार मोठी श्रीमंत नाहीत पण काही मंडळी ह्या ठिकाणी या गरिबांना, होतकरू विद्यार्थ्यांना, गरिबातल्या गरीब लोकांना हात देणं आणि गरिबाच्या गरीब लोकांना वरती घेणं, या ठिकाणी त्या नॉर्वेच्या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे. खरं म्हणजे ही संस्था आपल्याला नावारूपाला आणण्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्या लोकांचा हातभार लागला पाहिजे. या संस्थेचा उपयोग आता जशी ही मुलं झाली, या मुलांनी जसं पुढं नाव नेलं, त्यांनी सांगितलं आम्हाला समाज पण पाहिजे आणि ह्या ठिकाणी आम्हाला आमचे जवळचे भाऊबंद पण पाहिजे आणि भाऊबंदांना पण उपयोग होतोय आणि गोरगरिबांना, समाजातल्या लोकांना उपयोग होतोय. हाच खरा आमच्यासारख्या सार्थ माणसांना उपयोग आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गरीब मुलं शिकली पाहिजे. आता पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ, मला आपल्याला सांगितलं पाहिजे की पूर्वीच्या काळात आज आदिवासी तसा राहिलेला नाही. पूर्वी ज्या मंडळींनी आपल्याला आपल्या आयुष्याला आधार दिला त्याच्यामध्ये त्या देणाऱ्याचे हात होण्याची जी गुणवत्ता या संस्थेनं तयार केली त्याबद्दल मनापासून तुम्हा सर्व मंडळींचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि तुमचा असणारा प्रवास हा असाच अखंड या ठिकाणी चालत जाऊ. 6, 7, 8, 10, 100, 200 अशा कित्येक लोकांच्या आयुष्याला, मला माहिती आहे की ही 7 मंडळी ही म्हणजे तुमच्या शोरूम मधले हे शोपीस होते.
खरं गोडाऊन तुमचं भरलेलं आहे. तुम्ही कित्येक लोकांना या ठिकाणी मदत केलेली, कित्येक लोकांना तुम्ही त्यांच्या आयुष्याला या ठिकाणी आधार दिलेला आहे. भविष्याच्याही काळामध्ये निश्चितपणानं असा आधार देण्याची तुमची क्षमता वारंवार या ठिकाणी अजून वृद्धिंगत हो. चक्रवाढ व्याजानं ती तुमची वृत्ती या ठिकाणी वाढव. समाजाकडून सुद्धा तुम्हाला आधार या ठिकाणी मिळव. आम्ही मंडळी जो काय आधार देऊ शकतो तो तुम्ही सांगा, आम्ही तुमचेच आहोत. त्याबद्दल काय फार काही या ठिकाणी काही शब्दबिब्द देण्याचं काय आवश्यकता या ठिकाणी नाही. समाजाचं चांगलं काम तुम्ही करताय त्याबद्दल तुम्हा सर्व मंडळींचं म्हणजे डॉक्टर देशमुखांचं म्हणजे त्यांच्या सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो.